इंडिया 24 न्यूज एक्सप्रेस मराठी आयोजित करीत आहे ऑनलाईन शिवजन्मोत्सव स्पर्धा 2025। या स्पर्धेचे प्रायोजक आहेत रांजाई गार्डन फॅमिली रेस्टॉरंट, अस्सल चवीचं ठिकाण। आमचा पत्ता सर्व्हिस रोड, भुजबळ वस्ती, वाकड, पिंपरी चिंचवड। एका झाडाखाली बसावं, झाडाखालून एक विंचू निघावा, विंचवाला मारण्यासाठी एक दगड उचलावा, तर दगडाखालून एक साप निघावा। सापाला बघून पळत सुटावं, पळता पळता एका विहिरीत पडावं, विहिरीत एक मगर दिसावी, मगरीपासून वाचण्यासाठी पुन्हा वर यावं, तर वाघ दिसावा। वाघापासून वाचण्यासाठी पुन्हा त्याच विहिरीत उडी टाकावी, उडी टाकता टाकता एका फांदीला पकडावं, फांदीवरचा मोह उठावा आणि मधाचा थेंब तोंडात पडावा। याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केले। नमस्कार, मी कुमारी संजली दीपक पाटील, इयत्ता 10वीची शिवाजी हायस्कूल बावचीची विद्यार्थिनी। मी आज आपल्या समोर विषय मांडत आहे रयत प्रतिपालक युग पुरुष छत्रपती शिवाजी महाराज। प्रतिपंच द्रलेखे व वर्धेष्णु विश्ववंदिता, शाहस सुनो शिवसैषा मुद्रा भद्राय राजते। जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती, जिथे शिवभक्त उभे राहतात तिथे बंद पडते भल्या भल्यांची मती। अरे मरणाची कुणाला भीती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती, आदर्श आमचे राजे शिव छत्रपती। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण? 36 हत्तींचे बळ असणारे, त्रस्त मोगलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणणारे, शिस्त प्रिय, वाणीचे तेज, जिजाऊंचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। अशा या रयतेच्या राजाला माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा। सागराचं पाणी कधी आटणार नाही, माऊलीची माया कधी तुटणार नाही, आणि हाच जन्म का 1000 जन्म झाले ना तरी नाद शिवरायांचा सुटणार नाही, नाद शिवरायांचा सुटणार नाही। स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही, आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नियती सुद्धा करत नाही। विजय सारखी तलवार चालवून गेला, निधड्याच्या छातीने हिंदुस्तान हलवून गेला, वाघ नख्याने अफजल खानाचा कोतळा फाडून गेला, मुठभर मावळ्यांना घेऊन हजारो सैतानांना नडून गेला, स्वर्गात गेल्यावर देवांनी ज्याला झुकून मुजरा केला, असा एक मर्द मराठा, असा एक मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला, माझा शिवबा होऊन गेला। शिवाजी महाराज निर्व्यसनी होते म्हणून ते प्रत्येक ठिकाणी यशस्वी ठरले। आजकालच्या बहुतांश पिढीनं काय आदर्श घेतला हो त्यांचा? आजकालची बहुतांश कार्टी 31st रात्री गडकोट किल्ल्यांच्या पैठ्याशी जर डर्टी मानाने पार्टी करत असतील ना, तर त्यांची घरटी सुरक्षित राहतील का? मित्रांनो, 350 वर्षे झाली तरी सुद्धा या महाराष्ट्राच्या मातीला महाराजांची गरज पडते, ही फार शोकांतीची गोष्ट आहे ना। अहो, असं वाटतं भले पाठी उठावं, रायगडाच्या पायऱ्या चढाव्या, या अंतःकरणातून, या काळजातून, या मनातून महाराजांना साथ घालावी, हाक मारावी, सांगावं, विचारावं, म्हणावं की राज कशी पकडली बलाढ्य धारण तलवार। आज चहाचा कप उचलताना हातपाय लटलट कापतात तो तुमच्या मावळ्याचे। राजा, तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होतात, आज हा तुमचा मावळा पाण्याची तहान कशी बियर घेऊन भागवतोय बघा राज। महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? राजा, तुम्ही राज्य वेडे स्वराज्य वेडे होतात, आज हा तुमचा मावळा म्हणतोय आम्ही दोन, आमचे दोन, आमचा होतोय चौकोन, चौकोनातले जातायत दोन, तर उरलेल्यांना आधार कोण? बघा राज, महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? आज रायगडाच्या भिंतींना, तटांना, बुरुजांना वास येतोय, 31 डिसेंबरला तुमचा मावळा कसा नशेत जिंकतोय बघा राज। महाराष्ट्राची परिस्थिती काय झाली? हे हिंदू प्रभु शिवाजी राजा, बात करती पगड़ी जब शिवाजी महाराज तैयार होते, उठाकर तलवार घोड़े पर सवार होते, जब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते, हम भी मराठा होते। संकटांवर एवढं तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास घडला पाहिजे आणि हारलो तरी इतिहास घडला पाहिजे। पेटविली रणांगणे, देह झिजवला मातीसाठी, येथे मरणाच्या दारात सुद्धा लढलो आम्ही, प्रत्येक जाती जातीसाठी, प्रत्येक जाती जातीसाठी। आमच्या महाराष्ट्राचा इतिहास लिहिलाय शाहिरांनी,
घोड्यांच्या टाफांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, ढगांच्या गडगडाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालीनं आणि सह्याद्रीच्या ढालीनं हर हर महादेव आवाज सुटला आणि मुघलांच्या कपाळावर घाम फुटला. मावळ्यांच्या झळकल्या तलवारी आणि मुघल पळती माघारी. राजा 10 वर्ष जरी जगला असतात ना तर मुघलांनी सुद्धा भगवा झेंडाच फडकवला असता. मुघलांनी सुद्धा भगवा झेंडाच फडकवला असता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता. विचारा त्या सह्याद्रीला आणि विचारा त्या सागरी लहरींना माझा राजा कोण होता, माझा शिवबा कोण होता. महाराजांची तुलना कोणी अलेक्झांडर बरोबर करतं, महाराजांची तुलना कोणी हम्पेरियर बरोबर करतं, पण महाराज हे सगळ्यांना बुडून 10 बोट नेहमी वरच उरतात. हे सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. म्हणूनच म्हणावेसे वाटते, जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. जगणारे ते मावळे होते, जगवणारा तो महाराष्ट्र होता. पण कुटुंबाला विसरून रयतेची मायेनं काळजी घेणारा एकटा माझा राजा होता, एकटा माझा शिवबा होता. वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा, वही हिंदू है जो अल्लाह को भगवान समझेगा. वही मुसलमान है जो भगवान को रहमान समझेगा, वही मुसलमान है जो भगवान को रहमान समझेगा. यह संदेश गीता का और पैगाम है कुरान का. इंसान तो वो है जो मेरे शिवबा के विचार पर चलेगा, जो मेरे शिवबा के विचार पर चलेगा. अनेक देशांमध्ये महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो, पण आमचं दुर्दैव, आमच्याकडे महाराजांचा इतिहास पुसण्याचाच प्रयत्न केला जातो. अरे गर्व आहे महाराजांच्या भूमीत जन्म घेतल्याचा, तर आदर्श डोळ्यासमोर घ्या. पेटविली रणांगणे, देह झिजवला मातीसाठी, येथे मरणाच्या दारात सुद्धा लढलो आम्ही प्रत्येक जातीसाठी, प्रत्येक जातीसाठी. शाहिस्तेखानाची जेव्हा बोट कापली गेली त्यावेळी सर्वत्र धावपळ सुरू झाली आणि याच वेळी शाहिस्तेखानाची बहीण शाहिस्तेखाना जवळ आली आणि म्हणाली, भाईजान गजब हो गया भाईजान, वो शिवाजी राजा मेरी बेटी को लेकर चला गया भाईजान, कुछ तो करो भाईजान. त्यावर शाहिस्तेखान म्हणाला, चुप